हाय फ्रेंड्स, आज आपण अतिशय चविष्ट अशी आणि हेल्दी रेसिपी करणार आहोत। अगदी नाश्त्याला पौष्टिक अशी ही मूग डाळ आणि पालकचा ढोकळा। खूप इझी आणि झटपट होणारा ढोकळा आहे। यासाठी जास्त काही नाही। आपण सर्वप्रथम इथे मुगाची डाळ घेतलेली, भिजवलेली अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली। त्यामध्ये 5 ते 6 पालकची पानं घालून घ्यायची। पालकची पानं घातल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि एक हिरवी मिरची घालायची। तुम्हाला हवी असेल तर अजून घालू शकता, जसं तिखट हवंय त्यानुसार। आणि लसूण आणि जिरं घालून छान असं हे बारीक करून घ्यायचं, एकदम प्युरी बनवून घ्यायची। त्यामध्ये आपण एक बटाटा ॲड करणार आहोत, उकडलेला बटाटा ॲड केला मी इथे। त्यानंतर गरम मसाला घालायचा, त्यानंतर थोडासा चाट मसाला घालायचा, आपल्याला थोडासा वेगळा फ्लेवर येणार आहे। आणि तीळ घालून घ्यायचे, यामध्येच शिजताना एक छान दातात येतात ना, खूप छान लागतात। चवीनुसार मीठ घालायचे आणि 2 ते 3 चमचे आपण इथे बेसन पीठ घालून घेतलेले। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। त्यामध्ये आपण अर्धी वाटी रवा घालायचा, जेणेकरून आपला जो ढोकळा आहे तो स्पॉन्जी होणार। रव्यामुळे एक रवाळपणा येतो ढोकळ्याला। आणि इथे मी इनो घातलेला आहे, अगदी झटपट आणि इन्स्टंट पटकन होणारा ढोकळा आहे आणि पौष्टिक, पटकन मुलांना फॉर चेंज म्हणून खूप छान लागतो हा ढोकळा। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आता हे जे बॅटर आहे मी प्लेटमध्ये घालून वाफवून घेणार आहे। 10 ते 15 मिनिटं हा ढोकळा जो आहे तो छान वाफवून घ्यायचा। वाफवल्यानंतर आपण हा कट करून घेणार आहोत। असा रीतीने हा बघू शकता तुम्ही किती छान वाफलेला आहे आणि इनोमुळे तो फुलला पण आहे। आता ह्याचे मी हवे त्यानुसार तुम्ही कट्स करून घ्यायचा। कट केलेला ढोकळा जो आहे तुम्ही छान असा खमंग अशा फोडणीमध्ये परतून घेणार आहेत। यासाठी तेल घालून घ्यायचं, मोहरी, तीळ घालायचे। तीळ घालून झाल्यावर कढीपत्ता घालायचा, त्यानंतर भरपूर असा हिंग घालायचा, एक वेगळा फ्लेवर यावा म्हणून। थोडंसं ह्या जे ढोकळा आहे त्याला आंबटपणा येण्यासाठी मी थोडंसं आमचूर आणि चाट मसाला घातलाय आणि फोडणीमध्ये एक वेगळं ट्विस्ट यावं म्हणून एक थोडंसं ओवा घातलेला आहे। खूप छान लागतं, तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा ढोकळा। आणि मिरची, हळद घालून हा जो ढोकळा आहे तो परतून घ्यायचा छान, जेणेकरून तो बाहेरून पण असा खमंग असा परतला जाईल, क्रिस्पी होतो, थोडासा तांबूस रंग येतो त्याला, खूप छान लागतो। या पद्धतीने ढोकळा नक्की ट्राय करून बघा तुम्ही सर्वांनी। अगदी सगळेजण आवडीने खाणार आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक असा हा मूग डाळ आणि पालकचा ढोकळा। सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी खरंच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। सो असंच हेल्दी रेसिपी मी नक्की तुमच्या सर्वांसाठी घेऊन येणार। सो थँक्यू व्हेरी मच, तुम्ही रेसिपी लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।